काय हो? ठीक आहे. काय गंमत आणली गंमत. अरे बघ तरी. हे तुमचे दागिने. शलाकाच्या साखरपुड्याच्या निमित्तानं आपण गहाण ठेवले होते ना, सोडून आणले मी. मालती, ही तुझी मोहनमाळ. ताई, तुझी चेन. दीपू, तुझे कानातले. सगळं सोडून आणले मी. मालती, तू या घराची लक्ष्मी आहेस. तेव्हा दागिन्यांच्या रूपानं आलेली ही लक्ष्मी स्वतःच्या हातानं नीट कपाटात नेऊन ठेव. हा, काय ग? काय झालं रडायला? मला लक्ष्मी नका म्हणू. मला इतका मान, प्रेम नका देऊ. मी लायकच नाही या सगळ्याची. मी आई, असं काय बोलतेयस? आणि हे बघ, बाबांनी आता आपले दागिने सोडवून आणलेत ना, आपण सगळ्या जणी ना ते दीदीच्या लग्नात घालू आणि मिरवू. हो ना ताई? म्हणजे काय? एक मिनिट, काय करतेस अनु? थांब ना, माझी चेन काढून दे. कशाला हवी तुला चेन? गळ्यात घालशील आणि मग कुठेतरी वेंधळासारखं हरवशील. काही नकोय. अगं आई, बघू देत ना मला. अगं काय घटपीट झालाय का बघू देत ना. हे सगळं साळगावकरमुळे झाला. सत्काराच्या वेळेला त्याने दिलेल्या रकमेतून हे सगळे दागिने सोडवले. म्हणजे कमाल आहे, कमाल. अगं दीपू, दीपू, हल्ली काहीतरी बिनसलंय हा तुझं. कुठे काय? काही नाही. तू स्वतःमध्येच हरवलेली असतेस. मला खरं सांग, तू प्रेमात वगैरे पडलीस का? काही काय बोलतेस? काय प्रेम? दीपू, मी ना मोठी बहीण आहे तुझी. फार बोलत नसले ना तरी माझं व्यवस्थित लक्ष असतं तुझ्यावर. आणि लहानपणापासून ना अगदी व्यवस्थित ओळखते मी तुला. सांग मला, दीपू, आयुष्य जेव्हा दोन्ही हाताने भरभरून देत असतं ना, तेव्हा आपला हात आखडता नसतो घ्यायचा. खरं प्रेम खूप कमी माणसांच्या आयुष्यात येतं. अरे आई, छान आहे ते पेंडंट. हा, पेंडंट कधी देणार आहेस दीपिकाला? आई, आई आहे मी तुझी. कालच मी तुझ्या पॅन्टच्या खिशात बघितलंय. का लपवतोस सगळं माझ्यापासून? आई, मी दीपिकाबद्दल जर तुला कुठला शब्द दिला आणि ते तसंच झालं नाही तर
भीती वाटते मला. इंद्रा, अर्धवट प्रयत्न करून जर युद्ध खेळलं ना ते युद्ध आपण कधीच जिंकत नाही, असं तुझे बाबा म्हणायचे. तू असं वागतोयस याचा अर्थ तुझं तळ्यात मळ्यात चाललंय का? तसं तू चल माझ्या बरोबर, आई चल माझ्या बरोबर, आई ये ना. भैयाजी, एसपी बँकेची नोटीस आलेली का? अरे बबुआ, अरे क्या बोलते जा रहे हो? हमको कुछ समझ में नहीं आ रहा. तरीका हिंदी में समझाओ तो. हिंदीत कशाला? अरे पांडे, तुझा तबेला आमच्या महाराष्ट्रात आहे. तुझी म्हैस जो चारा खाते तो आमच्या मातीतला. तू दूध इथे महाराष्ट्रातच विकतो आणि पैसेही महाराष्ट्रातच कमवतो. तरी महाराष्ट्राची भाषा बोलता येत नाही का? हा? ना, कुछ समझ में नहीं आया. वो देखो, हमारा भैंसिया को भी कुछ समझ में नहीं आ रहा है. आता थोडक्यात तुला कळेल अशा भाषेत सांगतोय. एसपी बँकेचे जे 2 लाख रुपये घेतले होतेस ना तुझ्या दुधाच्या गाडीसाठी, ते परत कर. तुला कळलं का आता वेगळ्या भाषेत सांगू? अरे ब्रिजवा, ये देख, हमरा से पैसा मांगने आया है. इसको गोबर खिला के रफा दफा कर दो बुड़बक को. इंद्राजी, हे बघा, इथे मारामारी नको. आज आपली शेवटची रिकव्हरी, प्लीज शांतते. दादा, अहो इंद्राजी. मारत नाहीये मॅडम, मी फक्त स्वतःचा बचाव करतो. अरे पांडे, आता तुला दाखवतो मराठी इंगा. चित्रपट बघतोस का? फिल्म फिल्म पूछ रहा है. फिल्म बबुआ, फिल्म. ना, मग आता मी तुला एक नवीन पिक्चर दाखवणार. तबेले में तबला. तेरी तो सत्तू, मराठी कळलं रे याला? हो, मराठी को. इंद्राजी, आओ. ई का फेंका बे? अरे वो बबुआ मारा हुई का?
बाबासाहेब त्यांच्या हातात काय? ते इंद्राचं प्रेम आणि आईचा आशीर्वाद. अरे वापस कुछ उछाला था घाबे. अरे मारा पीठ पे तो मारा बे. इंद्राजी, हा काय हो? आजकाल लक्ष कुठे असतं तुमचं? हा? मुलगी लग्न होऊन जाणार म्हणून काय एवढं दुःख चेहऱ्यावर आणायला नको. अगं लग्न घर आहे आता आपलं, चेहऱ्यावर आनंद उत्साह ठेव जरा. आणि हो, तो राणीहार आहे ना, तो जरा जपून ठेवा नीट. जोखीम. हा दीपू, काय ग तू या वेळेला? दीपू, हाबडे, काय झालं ग? तू अशी घरी कशी काय? बँकेत कोणी काही बोललं का? दीपू बोल ना, यावेळी तू घरी कशी? माझी बदली झालीये पुण्याला, बँकेने केली. बदली? पुण्याला? का? कशामुळे? ऍक्च्युली हेड ऑफिस माझ्या कामावर खूप खुश आहे, सो म्हणून त्यांनी बदली केली. तिथूनच ऑर्डर आली आणि उद्याच जॉईन व्हायचंय. उद्या? हा काय मूर्खपणा आहे? हे असं तडकाफडकी कसे बदली करू शकतात ते? दाखव मला, लेटर दाखव. नाही, अजून आलं नाहीये ते, पण येईल केव्हाही कुरिअरने. अरे हेड ऑफिस खुश आहे म्हणून तुझी बदली करतायत. अगं हे प्रमोशन पेक्षा कमी नाहीये, तुझ्या कामाची पोचपावती आहे. इतकी महत्वाची बातमी तू इतक्या शांतपणे सांगतेस. बघा बघा, कर्ज वसुलीसारख्या पुरुष प्रधान क्षेत्रामध्ये सुद्धा ही नुसती स्थिरावलीच नाहीये, तर स्वतःचा तिने एक ठसा उमटवलाय. अभिमान आहे तुझा आम्हाला. थँक्यू बाबा. पण बाबा, आता मी पुण्याला जाणार म्हणजे मी दीदीच्या लग्नात काहीच मदत करू शकणार नाही. ती जायच्या आधी मीच सोडून जाते हे घर. काय ग दीपू, तू सांग ना तुझ्या त्या ऑफिस मधल्या की माझ्या ताईचं लग्न झाल्याशिवाय मी नाही येणार म्हणून. अगं शक्य असतं तर मी ते केलं असतं ना, पण नाहीये ते पॉसिबल. पण मी येईन ना तुझ्या लग्नाला, प्रॉमिस. म्हणजे तू नुसती अशी अक्षता टाकायला येणार आहेस पाहुण्यांसारखी? अगं तसं नाही, हाक मारली की मी येईन लगेच मदतीला. आणि मनाने तर मी तुझ्या बरोबरच आहे ना. अगं पण दीपू. दीदी, आता आणखीन भाऊ कोण थांबू नकोसा तिला, नाहीतर तिचा पाय निघणार नाही इथं. आणि व्यावसायिक आयुष्यात भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं, आणि ती कर्तव्य बजावायला निघाली आहे. हे जा, तुझा बाळ. आमचे सर्वांचे आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहेत. थँक्यू बाबा. मी बॅग भरायला घेते मग. आणि हे बघा, आपल्याला किती वाईट वाटत असलं तर ते दीपू समोर येऊ द्यायचं नाही. आनंदाने तिला निरोप द्यायचा. ती गेली ना की मग हवं तर
आई, इंदिरा ट्रान्सपोर्टच्या लोन फाईलवर तुझी सही हवी आहे. करीन ना, नक्कीच सही करीन. तू जेव्हा मला सांगशील 1 लाख रुपयांचं काय केलंस, मी करीन सही. मला कोंडीत पकडायची एकही संधी सोडत नाहीयेस ना? कार्तिक, 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 हा काय आगाऊपणा आहे? मूर्ख आहेस का तू? वहिनी शांत व्हा, इतका राग. बाबू काका, हो मला कळत नाही असं वाटतंय का तुम्हाला? आई आहे मी त्याची. हे जे काही आहे ते सगळं नंतर त्यांचंच आहे ना. पण म्हणून लपवाछपवीचे व्यवहार का करायचे कार्तिकने? बरं काय करतोय हे सुद्धा सांगू शकत नाहीये तो. नाही का काळजी वाटणार मला? इंदिरा, आत्ता इंदिरा, काय रे तू आत्ता यावेळी? सत्तू, काय झालंय? इंदिरा, तू पेंडंट दिलंस ना दीपिकाला? पेंडंट दिलाय, पण आता आई, दीपिकाची बदली होऊन ती पुण्याला जाते. अरे एवढंच ना, ती अजून जातीये, गेली तर नाही ना रे? निघेलच आता थोड्या वेळात. अरे अशी कशी जाईल तुला सोडून? आणि तू बरा जाऊ देशील तिला? इंद्रा, हे बघ, प्रेमात अडचणी येतात राजा. आपण हार नाही मानायची. हीच मजा आहे ना प्रेमाची. माझ्याकडे बघ इंद्रा, आणि हृदयावर हात ठेवून मला सांग, तुला असं नाही ना वाटत आहे तू कुठे चुकीचं वागतोयस? नाही ना? अरे मग तुला स्वतःवर विश्वास नाहीये का तुझ्या प्रेमावर? इंद्रा, चल. हा सर. अहो देशपांडे मॅडम, काय सांगू तुम्हाला? काय झालं सर? अहो काय झालं काय, इंदिराजींनी तुमची ट्रान्सफरची ऑर्डर त्या कुरिअर कंपनीत पळवली. आता ते कुरिअर कंपनीवाले बोंबाबोंब करतायत, पण तुम्ही मात्र. हो सर, मी काही झालं तरी जाईन पुण्याला. थँक्यू. माझं ट्रान्सफर लेटर तुमच्याकडे आहे? हो. द्या ते मला. मी जर ते लेटर तुम्हाला दिलं तर तुम्ही खरंच निघून जाल पुण्याला. इंद्राजी, अहो असं काय करताय? मला सांगा, तुम्ही माझे चांगले मित्र आहात ना? हे असा हट्ट करून माझ्या करिअरमध्ये माझी जी प्रगती होती त्यात तुम्ही प्रॉब्लेम निर्माण करणार का? नाही ना? प्लीज द्या ते लेटर. इंदिराजी, अहो तुम्ही कशाला टेन्शन घेताय? मी पुण्याला गेले तरी आपण राहू कॉन्टॅक्ट मध्ये. राहू ना? आणि ती कॉन्फरन्स असते ना बँकेची, 6 महिन्यातून किंवा वर्षातून, तेव्हा भेटूच की आपण. प्लीज द्या ना ते लेटर, प्लीज. निघायला हवं, नाही तर उशीर होईल मला. कितीही वाटलं ना तरी प्लीज मागे वळू नकोस दीपू. दीपू, गडबड होईल, प्लीज वळू नकोस.
इंदिरा, मॅडमने एकदा मागे वळूनही नाही पाहिलं यार सत्तू. आई बाबा कुठे आहेत? अगं ते दीदी आणि ताई तुझी बॅग भरतायत ना, त्यांच्या जवळ आहेत. बॅग भरायची सुद्धा त्यांची एक स्पेशल पद्धत आहे, तीच सांगत असतील दोघींना. मालती, हे बघ गंमत बघ. आठवतंय का आपण कोकणात गेलो होतो तेव्हा मला हे मोरपीस सापडलं होतं आणि तू ते बॅग मध्ये जपून ठेवलं होतंस. आता दीपूची बॅग लावताना मला हे सापडलं. वस्तू जपून ठेवणं आणि टिकवून ठेवणं यात तुझा हात कोणीच धरणार नाही. छान, वा. अहो मी येतेच आहे मदतीला. दीपू ऐक ना. काय झालं? दीपू, तुझी ही बदली झाली आहे ती खरंच चांगलं काम केलंय म्हणून, शिक्षा म्हणून नाही ना? आई अगं मला शिक्षा का होईल? आणि मी तुला सांगितलं ना हेड ऑफिस माझ्यावर खुश आहे म्हणून त्यांनी माझी बदली केली. आणि तू प्लीज सतत अशी गिल्ट मध्ये नको ना राहूस. हे बघ आता जे झालंय ना ते झालंय आणि आपण लवकरात लवकर सांगू ते बाबांना. पण तू प्लीज अशी नको राहूस. आणि मी लवकरात लवकर ते 5 लाख रुपये इंद्राजींना परत करेन. तू नको टेन्शन घेऊस. दीपू, तू असली की आधार असतो ग. पण तू पुण्याला गेल्यावर या अपराधीपणाचं ओझं मी एकटी नाही वाहू शकणार. त्यापेक्षा मी एक काम करते. हा, हेच योग्य राहील. आलेच मी. कुठे निघालीस? दीपू, नाही सहन होत ग मला ना. यांना, घरच्यांना, सगळ्यांना सांगायचे की मी चोरले पैसे. ते जे देतील ना शिक्षा मला मान्य आहे, मी आनंदाने भोगेन दीपू. पण माझं मन आतून मला जे डागण्या देतंय ना ते नाही सहन होते आता. सत्तो, बँकवाली पण ना देशपांडे सरांसारखी नाकासमोर चालणारी व्यक्ती आहे. त्यामुळे आपण तिला कितीही अडवण्याचा प्रयत्न केला ना तरी थांबणार नाही ती. मग काय आता तिला थांबवायला काय? हेड ऑफिस मधून उलटी ऑर्डर आणतोस की काय? इंदिरा, काय झालं? सत्तू, माझ्या कपाटाच्या खालच्या ड्रॉवर मध्ये सोनटक्केच्या सगळ्या घोटाळ्यांची फाईल आहे. आलं लक्षात. आता बँकवालीची बस मुंबईची बॉर्डर क्रॉस करण्याच्या आतच तिच्या ट्रान्सफरची कॅन्सल ऑर्डर येणार. काय ग, तुझ्या घरचं कुणी आलं नाही वाटतं? एकटीच आहेस? अहो बघा ना, काहीच उत्तर देत नाही बाया. अगं तुला कशाला पाहिजे तितक्या चौकशा? अहो काही गोंधळ झाला तर माझ्या मागे चौकशीचा फेरा लागेल ना. तुम्हाला सांगते नक्की काहीतरी गडबड आहे. अगं तू चहा पिणार? तुम्ही पण प्या.
अगं चल, निघायचं नाही का? अगं तुला काय पडलंय का मध्ये मध्ये करायचं? चल. तुम्ही गप्पा बसा. बघा ना कशी बसून राहिली आहे. मला तर काहीतरी गडबड वाटते. अगं चल, उठ आता, निघायची वेळ झाली ना. अगं तुला काय पडलंय? अहो तिच्याबरोबर कोणी वडीलधार माणूस नाहीये, आपण लक्ष ठेवायला नको का? काय ग, कानातले खरे आहेत का? म्हणजे काय नाही, गडबड वाटली म्हणून विचारलं, बाकी काय नाही. कसली गडबड? काय चाललंय हो तुमचं मगासपासून? काय तुम्ही काय करताय? माझ्या चारित्र्याचा अंदाज काय घेताय तुम्ही? तुमच्यासारख्या बायकांमुळे ना बाकीच्या बायकांना शांतपणे जगता येत नाही. गडबड वाटते म्हणे. कसली गडबड? किती जज करणार आहात तुम्ही मुलींना अजून? हा असा मेकअप केला तर ही मुलगी अशी आहे असं वाटतंय. हे असे कपडे घातलेत ना म्हणजे ह्या मुलीत काहीतरी गडबड असणार. एखादी मुलगी रडते एकटे म्हणजे ती घरून पळूनच आली असं वाटतं का तुम्हाला? अहो ती घरची जबाबदारी घेण्यासाठी सुद्धा घराबाहेर पडू शकते, कर्तव्य निभावण्यासाठी सुद्धा घराबाहेर पडू शकते. ऍक्च्युली गडबड ना तुमच्या विचारात आहे, कळलं? हे पण प्रकरण आहे याच्यात. सत्तूभाई प्लीज ती फाईल माझी मला परत द्या ना. तुम्हाला वाटत असेल ना तर मी आत्ताच्या आत्ता हेड ऑफिसला फोन करतो आणि देशपांडे बाईंची बदली कॅन्सल करायला लावतो. पण ती फाईल हेड ऑफिसला पाठवू नका हो. नाही नाही, आपला विश्वास नाही सोनटक्के तुझ्यावर. असं काय करताय तुम्ही? म्हणत असाल ना तर आत्ताच्या आत्ता फोन लावतो हेड ऑफिसला, डायरेक्ट शिंदे साहेबांना लावतो. मग झालं. खरंच? हो. मग आत्ताच्या तर फोन लाव. मॅडमना मेल गेला पाहिजे त्यांची बदली कॅन्सल झाल्याचा. चल कर. गेला म्हणून समजा मेल. ती फाईल तेवढी मला मिळेल तुला नंतर. चल चल फोन कर. हॅलो. अगं बाई, ती गेलेली गाव परत परत कशी दिसतात? मला तर वाटतं काहीतरी गडबड आहे, बाकी काही नाही. अरे ही तर बस परत मुंबईला जाते. ड्रायव्हर दादा बस थांबवा प्लीज. इंद्राजी तुम्ही पाणी घ्या, तर मी आलोच. टक्के कुठे निघाला? चहा टाकलाय तुमच्यासाठी, तो घेऊन येतो पटकन. नाटका बंद कर सोनटक्के. समोर बस. बस. देशपांडे मॅडमच्या बदलीच्या बाबत जे काही झालं म्हणजे ते मीच केलं. ती माझी चूक आहे, मला मान्य आहे ते. मी फार वाईट वागलो, त्याबद्दल मला शिक्षा झालीच पाहिजे. चौथी
इंद्राजी, मॅडम, पेंडंट खूप छान दिसतंय तुमच्या गळ्यात. ते इंद्राजी, ऍक्च्युली मला तुम्हाला सांगायचं होतं की मी देशपांडे. इंद्र, तू दिलेलं पेंडंट बँकवालीला कसलं शोभून दिसतंय ना. सत्तू, मॅडम देशपांडे सरांबद्दल काय बोलल्या का? चल मॅडम, तुम्ही मला मग अशी देशपांडे सरांबद्दल काहीतरी सांगत होतात ना. हा, मी ते म्हणत होते की मी देशपांडे सरांची. मला काय ऐकायला नाही येते. मी बोलू इंद्राजी, साळगावकर. दीपू, मी सांगते ती एक गोष्ट ना कायम लक्षात ठेव. आपली काळजी घेणारा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा, आपल्याला काय हवं नको ते बघणारा आणि आपण कितीही दुःखात असलो तरी आपल्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करणारा मुलगा मिळायला भाग्य लागतं. आणि साळगावकर तसा मुलगा आहे हे माझं मन मला सांगतंय. असा मुलगा आयुष्यात यायला नशीब लागतं दीपू. पण दीदी, असा किंवा असा कोणताही मुलगा देशपांडे सरांच्या मुलीच्या आयुष्यात असू शकत नाही. म्हणजे तो आयुष्यात आला ना की आयुष्य लपवाछपवी करत खोटं बोलण्यात निघून जाईल. आणि मला ते नकोय. माझं ऐक दीपू, मी खरं सांगते, असा मुलगा मिळायला नशीब लागतं. पण दीदी, नशीब प्रत्येक वेळी साथ देईलच असं नाहीये ना. पण नशिबाने साथ सोडली तरी खरं प्रेम शेवटपर्यंत साथ करतं.
मला हे अजिबात आवडलेलं नाही ताई. वेळेची किंमतच नाही काय. वेळेचं जाऊ दे, पण दिलेल्या शब्दाला काही किंमत असते की नाही. बाबा येईल तो अडकला असेल कुठेतरी. अडकला असेल म्हणजे? अडकला असेल म्हणजे काय? तसं फोन करून कळवायला नको? इतर वेळी करतो ना फोन, हा करतो ना, मग तसंच फोनवर कळवायचं की मला यायला जरा उशीर होतोय. ते जबाबदारपणा सगळा सकाळपासून वाट बघत बसायला होय का? मूर्ख आहे का मी? मूर्ख आहे का मी? नाही बाबा. मला शाळेत जायचं आहे. उद्या दिदीची हळद आहे, त्याची तयारी करायची आहे. पण हे महाशय काही निरोपच नाही. आपण कुठल्या महत्वाच्या कामाला जातोय याचा विचार नको? बेजबाबदारपणा सगळा. शब्दाला किंमत न देणारी माणसं मला आवडत नाहीत ताई. अशा बेभरोशाच्या बेजबाबदार माणसाला मी माझी मुलगी देऊ शकत नाही. अरे मुलगा कसा? माझ्या मुलीची काळजी, तिच्या भविष्याची काळजी घेणारा हवा. मुख्य म्हणजे शब्दाला जागणारा हवा. हा बाबा येईल. आता आला तरी हकलून दे त्याला. पण बाबा ऐका. परत पाठव. बाबा ऐका ना. सांगितलं ना, परत पाठव त्याला. बाबा प्लीज. माझ्यासाठी हा विषय संपला, समजलं? हा येतो. बाबा प्लीज ना, प्लीज बाबा ऐका ना. बाबा. ताई हे बघ तू शांत हो. आपण बोलू बाबांशी. अगं पण तो कार्तिक असा का वागला? का आला नाही तो? बरं वेळेवर येत नाही तर निदान कळ. अडकला असेल. मी म्हंटल ना अडकला असेल कुठेतरी. पण बाबांनी त्याला विलनच करून टाकलंय. माझ्या बाबतीत नेहमीच असं होतं या घरामध्ये. तू काय बोल? अगं ताई असं का बोलतीयस? मला सांग ह्यात बाबांची काय चूक आहे? तुला माहितीये ना त्यांना वक्तशीरपणा आवडतो. दीपू प्लीज हा लेक्चर नको देऊस. तू जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा तुला समजेल. तेव्हा बघू ना आपण बाबांची किती तत्व पाळतेस तू. ताई काय बोलतेस आणि कुठला विषय कुठे नेतेस? बरोबर बोलतीये मी दीपू. प्रेमात किती त्रास होतो हे कळायला ना प्रेमात पडावं लागतं. हे बघ ताई, तू ना इथे चिडचिड करण्यापेक्षा त्या कार्तिकशी बोल, त्याला समजा. दीपू कुणी काय करायचं हे नेहमी तू का सांगतेस ग आजीबाई सारखी? तुला का नेहमी मोठेपणा पाहिजे असतो? तू बघ ना तुझं तू काय करायचंय ते. हा जास्त बोलतेस हा दीदी. दीपू तुझ्या भल्याच सांगते ना. तरी तुझी प्लीज. तुझं लग्न होतंय ना तुला आवडलेल्या मुलाशी, म्हणून तू हे सगळं बोलतीयस. तू जाशील ग 2 दिवसात लग्न करून. मग मलाच इथे सहन करायचंय बाबांना आणि या दीपूला. तू काय बोल? दीदी शांत हो. तिला सांगू शांत. तुला माहितीये ना ती रागत असल्यावर काहीही बोलते. तू शांत हो, त्रास करून घेऊ. मी बोलते तिच्याशी. हे बघ ताई प्लीज शांत हो. आपण बोलू बाबा. बरं ठीक आहे, आम्ही बोलू बाबांशी. मला फक्त इतकंच म्हणायचंय की तू एकदा कार्तिकशी बोल, त्याला समजा. येते मी निघते ना तर उशीर होईल. तू नीट जाग.
नमस्कार. एसबी बँकेतून आलोय. मॅडम किती बाकी आहे त्यांचे? सर माझे 56 बाकी आहेत. मी 57 देतो, पण आज नाही, उद्या प्लीज. आज नको. काय रे, मुहूर्त काढलास की काय? म्हणे आज नाही उद्या. आम्ही टाइम द्यायला नाही, पैसे घ्यायला आलो. ठीक आहे सर, आत या. सर मी हप्ता कालच भरणार होतो, पण अर्जंटमध्ये ही अंगठी करायला लागली आणि पैसे खर्च झाले. अंगठी? हो मॅडम, आम्ही पळून जाऊन लग्न करतो. सर ही माझी होणारी बायको आराधना. सर आमच्याकडे वेळ खूप कमी आहे, विश्वास ठेवा आणि आम्हाला जाऊ द्या. सर मी उद्या नक्की तुमचे पैसे देतो. सर हे वानाईच्या घरी कळलं असेल, त्यांची माणसं कुठल्याही क्षणी इकडे येतील. प्लीज आम्हाला जाऊ द्या सर. सर आम्ही लग्न करायला जात होतो आणि तेवढ्यात तुम्ही आलात. सर तुम्ही समजू शकता प्रेमात काय होतं ते. दादा दादा प्लीज आम्हाला इथून जाऊ देत. माझे वडील चांगला माणूस नाहीयेत आणि त्यांची माणसं जर इथे आली ना तर आमचं काही खरं नाही. दादा दादा बोलली, आला गेम ओव्हर. इंद्राजी हे बघा, हे खोटं पण बोलत असते. आम्ही कसा विश्वास ठेवायचा तुमच्यावर? ताई या होळीचे बाबा मोठे गुंड आहेत, पकडलं गेलो तर खूप मारतील. प्लीज प्लीज आम्हाला जाऊ दे. प्लीज आम्ही तुमच्या पाया पडतो. प्लीज. हे बघा, असं तुम्हाला नाही जाऊ देणार. जाऊ दे ना मॅडम. इंद्राजी पण हे चुकीचं आहे. मॅडम युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. जा रे तुम्ही, करा लग्न. हा बघ, काय रे हिरो, कुठे पळत होता माझ्या बहिणीला घेऊन? हिला पळून नेणं म्हणजे तुला काय हलवा वाटतो का? मॅडम जरा लांब उभे राहा. मॅडम अहो इंद्र होणार याला. ए हिरो, काय बोललो होतो आपण? हलवा. तुला हलवा आवडतो का हिला न्यायला? काय ग, तू पण निघाली याच्यासोबत? चल. इंद्राजी कोण आहे रे तू? ए पंजादुरी तिर्री, वा बाजूला. आली आहे बादशाची सवारी. बादशाह? कोण आहे रे तू? आपल्याला हात नाही लावायचा. घे, लावला हात. आता काय करा? कोण आहेस तू? आता मी भाऊ आहे तिचा. महागात पडेल तुला. स्वस्त गोष्टींचा शौक आपण ठेवत पण नाही. डोंट वरी, मी आहे. या
या. चल चल म्हटलं तरी चल. ठीक आहे, तुम्ही होते. माझ्या बाईकची चावी, गाडी खरी उभी आहे. त्यांची वरात तर काढलीच आहे. आता तुम्ही जा आणि लग्न करून घ्या. थँक्यू सो मच. थँक्यू दादा. या. मॅडम कुठे गायब झाला होता तुम्ही? आता देशपांडे सर आले होते, तुमची पण भेट झाली असती ना. हो का? ठीक आहे, होईलच ना लवकरच भेट. ओके मॅडम, काही सांगायचंय का? येतो आम्ही. आय एम सॉरी इंद्राजी. मला तुम्ही आवडता, पण मी तुम्हाला हे नाही सांगू शकत. हे सत्य माझ्या मनातच राहणार. सत्तू, हा उद्या देशपांडे सरांच्या घरी हळद आहे. आपल्या टोळीला कळव, तयार ठेव. ओके डन. त्या जोशा आणि काळभोरला सांग. काळभोरला आधी सांग, पुण्यावरून येणार आहे तो. हा. इंद्रा, तुला एक सांगायचं आहे रे. बोल ना. अरे बँकवाली सध्या खूप हरवल्यासारखी झाली आहे रे. म्हणजे ती बोलते कमी आणि विचारच जास्त करते. आज पण मला ती काहीतरी सांगायला माझ्याकडे येते असं मला वाटलं. सत्तू, हा हा बघ, फ्रॉड नयन कानविंदे आणि देशपांडे सरांची मुलगी. हो यार, त्या फ्रॉड नयन कानविंदेचं पितळ देशपांडे सरांच्या मुलीसमोर उघडं पाडावंच लागेल. थांब, मी आलोच. दे ना मी नाही मी अगं दे, मी टाकतो आणि रिक्षा पण बघतो. हा हाय. हाय. साळगावकर, इंद्रजित साळगावकर. आपण देशपांडे सरांच्या सत्काराच्या दिवशी समारंभात भेटलो होतो. हो ओळखलं, बोला. ऍक्च्युली गेले खूप दिवस झाले मला तुम्हाला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. मग बोला ना. ऍक्च्युली ही जागा योग्य नाहीये ही गोष्ट बोलण्यासाठी, पण प्लीज तुम्ही राग मानू नका. तुमचं ज्याच्याशी लग्न ठरलंय त्या नयन कानविंदेने बँकेचं खूप मोठं कर्ज थकवलंय. खूप मोठं कर्ज आहे त्याच्या डोक्यावर. बा तुम्ही खरंच मला माझ्या बहिणीसारख्या आहात आणि देशपांडे सर माझे शिक्षक आहेत. माझ्या वडिलांच्या स्थानी आहेत ते.
केवळ ह्या नात्याने मी तुम्हाला हे हक्काने सांगतोय, हे बात तुम्हाला खात्री आहे की तुम्ही योग्य व्यक्तीशी लग्न करताय? ह्यांच्यावर कर्ज आहे हे यांनी मला आधीच सांगितलंय, लपवलं नाहीये. आणि नवरा बायकोच्या नात्यात ह्या अशा संकटात एकमेकांना साथ द्यायला हवीच, हो ना? थँक गॉड, फक्त काही टेन्शनच नाही. माझं खूप दिवसांपासूनचं मनावरचं ओझं हलकं केलं तुम्ही. नाही, पण तुम्हाला माझ्याविषयी इतकी काळजी वाटली हे ऐकूनच खूप बरं वाटलं. नाहीतर आजकाल कोण कोणाचा इतका विचार करतं. पण हे कर्जाचं तुम्हाला कसं कळलं? त्याला का सॉरी आप, हे बोलवतात. पण तुम्ही लग्नाला नक्की या, मला खूप आवडेल. हो, मी नक्की आहे. आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. जो दुसऱ्याचा एवढा विचार करतो ना त्याला देव कायम सुखात ठेवतो. थँक्यू. त्याला का चल ना. येते मी. हो. खूप सुंदर काढली ग. तू पण घे ना काढून. हो काढते, फक्त एकदा सगळी तयारी झाली का बघून येते. ए नाही दीपू, तू आधी मेहंदी काढून घे. अगं दीदी काढते मी. आजची मेहंदी शकुनाची असते आणि कुमारिकांनी काढली ना की त्यांना हवा तसा जोडीदार पटकन मिळतो. चल. बरोबर आहे ना? हो. ताई काय काढतेस? मला ना जरा उशीर होतोय, मी पटकन आलेचा पार्लरला जाऊन आले लगेच. अगं हो आले. छान काढली ना ताई. अजून किती वेळ लागेल? थोडंसंच बाकी आहे.
गाठ कोणी रंगली मेरी लगाने रंगली. मॅडम, ऑल ओके ना? मॅडम, आनंद आणि टेन्शन मित्रांशी शेअर केलं की बरं वाटतं. इंदिरा 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 मला देशपांडे सरांपासून वाचव यार. ते मला पकडून पकडून प्रश्न विचारतात. आतापर्यंत त्यांनी एवढे प्रश्न विचारलेत ना की ते माझ्यावर एखादं पुस्तकच लिहितील. तू ना एक वेळ मला भूमितीच्या पेपरला परत बसव, पण या देशपांडे सरांपासून वाचव यार. मी काम करतो, मी वर जेवणाचं बघतो. अरे सत्तू, अरे सत्तू. मॅडम, तुम्हाला या आधी मी सांगितलं होतं तुम्हाला सूट करतं. हे नाही. अरे इंदिरा, अरे तो आचार्य ना जरा त्याचा तिकटावर हात जरा जास्तच आहे. मी बजावलं त्याला की म्हटलं जेवणात तिखट जरा कमी ठेवा. अरे वयस्कर माणसं आहेत, त्रास होईल. बरोबर ना? अगदी बरोबर, पण फक्त त्यांच्यावर विश्वास नको ठेवू. जेवण जेव्हा तयार होईल तेव्हा टेस्ट करून बघ. हा ओके. आणि बाकीचे अपडेट येतो तुला. ए इंदिरा, काय रे? अरे कॉन्ट्रॅक्टरची माणसं काय भारी आहेत यार. अरे यांच्याकडे भांडी घासायला साबण पावडर पण नाहीये. म्हणतात आणून द्या म्हणून. आता ती कुठे मिळेल? हे माझं घर आहे काळभर, विचारावं. तू एक काम कर, पुढे जा, मी आणतो. बर मॅडम, ते घरात भांडी घासायची पावडर कुठे आहे? मॅडम, हा, घरात भांडी घासायची पावडर कुठे आहे? भांडी घासायची. हा, मम्मी मी देते. ठीक असं चांगलं छान व्यवस्थित. दुसरं मी नाही. अरे नाही मला नाही माहित. नाही काय ते झालं का पाठ? म्हण बघू. पुनर्परीक्षा झालं? पुनर्परीक्षा मला नाही येत. नाही इंदिरा 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 इंदिरा. काय झालं? देशपांडे सरांनी मला बाहेर पण पकडलं. इंदिरा, तुझ्या सदराला डाग लागलेत. एक काम करतो, मी घरी जातो, तुझ्यासाठी सदरा घेऊन येतो. तेवढाच वाचेल त्यांच्यापासून. तर तू हे दाग नाही, निशाणी आहे पहिल्या प्रेमाची.
लपवायला पण जागा नाहीये. बोलतोस कुठे? एकदम सोपा प्रश्न आहे. नाही नको नको नको. एकदम सोपा प्रश्न आहे. मॅडम नाही, तुमच्या प्रश्नात मला कळत नाही. अरे चालू रे, काय अगं आपल्या साळगावकरचा मित्र एक नंबर विनोदी आहे. अरे तुझी साळगावकरची ओळख करून द्यायची राहिली ना? चल देतो. नाही नको. अरे नाही नको, इतक्या गडबडीत आता कुठे बाबा? आता आहे तुझी ते बाबा नको. आहे तो. मॅडम हो, काय झालंय मॅडम? वाचले. हा म्हणजे? मी आलेच. मी केलेलं पाप इतकं मोठं आहे की रोज काही ना काही कारणाने मला प्रायश्चित्त करावं लागतंय. आई इथे येते आणि प्लीज रडू नकोस. आणि बघ प्लीज असं काहीही बोलू नकोस. न बोलून सत्य लपणार आहे का दीपू? आयुष्यात एकदा काहीतरी चूक केली मी तर त्या स्नेहाला ताई त्याच्यावरून माझी किंमत करायला लागल्यात ग. मोघमपणे धमकी देत आहेत त्या मला. मी जर त्यांना पैठणी साडी दिली नाही ना तर राणी हारासाठी 5 लाख रुपये मी त्यांना दिलेत ही गोष्ट त्या ह्यांना सांगतील. हो घेतले मी पैसे, पण मी चोर नाहीये ग दीपू. मला माहितीये. उष्टी हळद आणली मी. पैठणीचं काय करताय? आई आपण आज जाऊन बोलूयात का? कुठेही चला. कोरनाईटला डोर कशाला? हो हो. मालतीताई, तुमच्या दीपूच्या जिभेला काही हाड? हेच संस्कार केलेत का हो तिच्यावरती तुम्ही? काय म्हणाले ऐकलत ना फोनवर? म्हणे तुमची उष्टी हळद नाही आली तर आम्ही आमच्याकडचे लावू. तुम्हीच सांगा, उष्टी हळद आल्याशिवाय मुलीच्या अंगाला दुसरी हळद लावतात का? हो हो बरोबर आहे तुमचं. रागात बोलली ती तसं. मी माफी मागते ना तिच्या वतीने. मग तर झालं ना ताई, तुम्ही शांत व्हा. तुमच्यावरती विश्वास आहे हो, म्हणून तर ही उष्टी हळद आणली ना. इतका अपमान होऊन सुद्धा. बरं, पैठणीची सोय केलीत ना तुम्ही?
काकू, मी तुम्हाला मगाशी सांगितलं ना फोनवर की ह्या पुढे तुमची कोणतीही मागणी आम्ही पूर्ण करणार नाही. हो, तुमच्या या अवास्तव मागण्या ना तर कुबेर सुद्धा पूर्ण करू शकणार नाही. कधी येता आणि वाटेल ते मागता. मालती ताई, ओ काय ऐकते मी? काय अवास्तव मागण्या केल्यात तुमच्याकडे आम्ही? काय वाटेल ते मागितलं? वाटेल ते तुमची पोरगी बोलतीये आम्हाला. वयाचा नाही तर निदान नात्याचं तरी भान ठेवावं बोलताना. ताई समजून घ्या ना थोडस. आई तू थांब. लग्न माझ्या बहिणीचे, माझ्या आईला त्रास होतोय. माझ्या बाबांना ऑलरेडी त्रास झालाय, मग मी का गप्प बसू? आणि काकू प्लीज आता बास. आतापर्यंत जे शक्य होतं, जे अशक्य होतं ते देखील आम्ही सगळं केलंय. पण आता ह्यापुढे आम्हाला नाही जमणार. प्लीज हे लग्न शांतपणे होऊ द्या प्लीज. अरे वा, आधी जोडे मारायचे आणि मग हात जोडायचे. भारी आयडिया बरं का. आणि काय ग, आम्ही काय मागून मागितलं असं? एक पैठणीच तर मागितली ना. मग का केली माझी फसवणूक? फसवणूक? आम्ही कधी म्हटलं तुम्हाला आम्ही पैठणी देऊ? तुम्ही जी साडी दिलीत ना, ती साडी देऊन एक प्रकारे माझी फसवणूकच केलीये बरं. आणि त्या बदल्यात मी पैठणी मागतीये, तर ती पैठणी न देणं ही दुसरी फसवणूक नाही का? बाप रे बा, देवा रे देवा, फसवलं रे बाबा, मला फसवलं, मला फसवलं. आई थांबतो. मालती ताई, तुम्ही ना माझी फसवणूक केली, माझी फसवणूक केली, मला फसवलं, मला आता पुन्हा जर खोटं बोललास ना तर तुझे टायर काढेल. शलाका, तू घाबरलीस बाळा? अगं मी गंमत करत होते. गंमत ग गंमत. मालती ताई, तुम्ही पण घाबरलात का? अहो मी गंमत केली, गंमत पण कळत नाही का तुम्हाला? मला काही पैठणी वगैरे काही नकोय. बर येते हा. वाट बघत असतील घरी नयनचे पप्पा, नयन. येते हा. सत्तू, इंद्राजी, काय झालं? मला सांगा, स्नेहलता काकू तुम्हाला बघून अशा का घाबरल्या आणि अशा अचानक निघून का गेल्या? इंद्राजी, मी तुम्हाला काहीतरी विचारतेय. काय लक्ष कुठे आहे तुमचं? सांगा ना. काय म्हणाला? मी तुम्हाला असं विचारलं की स्नेहलता काकू तुम्हाला बघून का घाबरल्या, त्या अशा निघून का गेल्या? ह्यांच्यावर कर्ज आहे हे आणि मला आधीच सांगितलंय, लपवलं नाहीये. आणि नवरा बायकोच्या नात्यात ह्या अशा संकटात एकमेकांना साथ द्यायला हवीच, हो ना?
आई अगं काय झालं? काय 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 त्या स्नेहाला तर भाई काय आल्या काय गेल्या काय काही नवीन वाद झाला वाटतं. वाद? छे छे, वाद कसला? मग काही भांडण झालं का? अगं नाही ग, भांडण कशाला होईल? ते उष्टी हळद द्यायला आल्या होत्या ना त्या. आणि तुम्हाला माहितीये ना त्यांचा स्वभाव कसा आहे तो. कुठल्याही गोष्टीला त्या नावं ठेवतात. तसंच केलं त्यांनी आताही. काही टेन्शन घेण्यासारखं नाहीये. दीदी चल, मुहूर्ताची वेळ टळून जाईल ना, आपल्याला हळद लावायची आहे. हा चल पाठावर बस, चल ये ये ये. इंद्राजी, मी तुम्हाला काहीतरी विचारते. मला खरं सांग, काकू तुम्हाला बघून का घाबरल्या? ती इंद्राची जादू आहे मॅडम. दिसत नाही पण काम करून जाते. तुम्ही काय लहान मुलगी समजता मला? मी सांगू मी तुम्हाला काय समजतो ते. हे बघा, माझ्या प्रश्नाचं खरं आणि स्पष्ट उत्तर द्या. त्या तुम्हाला बघून का घाबरल्या, अशा निघून का गेल्या? दीपू आत ये जरा.